कमाल आहे कमाल. असा छान पाऊस पडतोय, हातात गरमागरम भजी आहेत आणि असा उकळता हुआ चहा. हा हा हा. सोनाली मॅडम, भजी कमाल झालेत, कमाल. स्वयंपाकातल्या काही गोष्टी छान जमतात मला. अहो पण तुम्हाला सगळ्यांमधलं सगळंच खूप चांगलं जमतं असं म्हणा की. आपल्या आपल्यात म्हणाला काय प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही माझ्याबरोबर काही शेअर करू शकता. जसं तुम्ही पार्टीच्या रात्री म्हणजे तुम्ही असं फार काही बोलला नाही पार्टीच्या रात्री जास्त, पण तुम्ही बोलूच शकता माझ्याशी हवं तेव्हा. आणि मी काही तुम्हाला जज करणार नाही त्याच्यावरनं. पण भजी कमाल झालेत. बरं झालं मी आज आनंद आणि निकिता बरोबर गेलो नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर प्लॅन करणार होतात आज? काय झालं, मी आणि आनंद कामात असताना निकिता आली अचानक. तिला आनंद बरोबर पहिला पाऊस एन्जॉय करायचा होता. मी म्हणलं मग चला मी पण येतो तुमच्या बरोबर. निकिता तू पाऊस एन्जॉय कर, मी आणि आनंद मिळून काम करतो. वाव, इतका सॉलिड प्लॅन तुम्ही मला वगळूनच केला होतात ना? नाही हो नाही, तुम्हालाही बोलवलंच असतं ना. चला चला, खोटं बोलताय. तुम्हाला तर आठवणी आली नसेल माझी. नाही हो, असं काय करताय. मी तुम्हाला बोलवणारच होतो पण निकितामुळे नाही बोलवलं. हा, आता उगाच निकिता ताईंवर टाकू नका गोष्टी. हे मी खरंच सांगतोय. तिने बॅन केलं. ती म्हणाली आम्हाला नको कबाब मी अड्डी. आणि आणि काय? आणि ती म्हणाली तू जा तुझ्या बायकोकडे, तिच्याबरोबर एन्जॉय कर पहिला पाऊस. मला ना त्या दोघांचं खूप हसायला येतं. कॉलेजपासून असेच आहेत. म्हणजे कसं होतं की एकदा वय वाढलं माणसाचं की त्याचा उत्साह कमी होतो छोट्या छोट्या गोष्टींमधला, है ना. तसं नाही यांचा उत्साह अजून तसाच आहे, एक्साइटमेंट तेवढीच आहे. आणि अशा छोट्या छोट्या घटनांमधनं छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद लुटत असतात. खूप आवडतात मला दोघं जण. हो, मला पण. पण कधी कधी मी नको असतो त्यांना, मग मी जात नाही. म्हणून म्हटलं आपण कशाला कबाब मी अड्डी व्हा. चला आपण आपलं घरी जाऊया आणि तुमच्या बरोबर पहिला पाऊस आपल्या मैत्रिणी बरोबर एन्जॉय करूया. म्हणून आलो घरी. आणि हा पाऊस, त्यातून तुम्ही केलेली भजी आणि तो चहा गरम गरम, वाह क्या बात आहे. काय झालं?